तर नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं माझ्या या भक्तिमय चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणताही योगायोग नाही. आज तुम्ही इथे आला आहात याचा अर्थ स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे. तर मित्रांनो, आजचा हा संदेश आहे श्रद्धा, संयम आणि स्वामी कृपेचा. मित्रांनो, आता कृपया थोडा वेळ शांत बसा. मनातील सगळे विचार बाजूला ठेवा आणि स्वामी समर्थांचं नाव मनात घ्या. आता तुमच्या समोर 4 सुंदर फूल आहेत असं कल्पना करा. ही फूल सामान्य नाहीत मित्रांनो. ही फूल आहेत स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची प्रतीक. आता डोळे हळूच बंद करा, मन शांत ठेवा. स्वामी समर्थांचं नाव 3 वेळा घ्या. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. आता डोळे बंद असतानाच तुमच्या मनाच्या पडद्यावर जे फूल सर्वात आधी दिसेल तेच फूल तुमचं आहे. ते फूल तुमच्या आयुष्यातील भाग्याचा उजाळा दाखवणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, फूल बदलू नका. पहिल्यांदा जे फूल मनात आलं तेच सणांचं संकेत आहे. हा व्हिडिओ पूर्ण शांतपणे ऐका, घाई करू नका, कारण स्वामींचे संदेश हळूहळू घडतात. मित्रांनो, आता तुम्ही जे फूल निवडलं आहे ते फूल फक्त रंग किंवा सुगंध नाही, ते आहे तुमच्या आयुष्याचा संकेत. स्वामी समर्थ सांगतात, जे शांतपणे वाट पाहतो त्याचं भाग्य स्वतःहून त्याच्यापर्यंत चालत येते. आता तुमचं मन हळूहळू शांत होत चाललं आहे. श्वास आत घ्या आणि हळू सोडा. तुमच्या मनातील भीती, ताण, चिंता एक एक करून दूर जात आहे, कारण स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे. कल्पना करा मित्रांनो, तुमच्या डोक्यावर स्वामी समर्थांचा आशीर्वादाचा हात आहे. ते हात सांगतोय, घाबरू नकोस, मी आहे. तुम्ही आजपर्यंत जे कष्ट घेतले, जे अश्रू गाळले, जे अपमान सहन केले, मित्रांनो, भाग्य कधीही एका दिवसात बदलत नाही. ते बदलतं श्रद्धा टिकवून ठेवल्यावर. आज तुम्ही हे फूल निवडताना फक्त फूल नाही तुम्ही आशा निवडली आहे. आता स्वामी समर्थ तुमचं नशीब नव्या मार्गावर नेत आहे. हा व्हिडिओ घाईघाईने ऐकू नका मित्रांनो. जेव्हा मन अस्वस्थ वाटे, तेव्हा काहीच मार्ग दिसणार नाही, जेव्हा कोणीही सोबत नसेल, तेव्हा फक्त हा व्हिडिओ लावा. डोळे बंद करा आणि स्वामींचं नाव घ्या. कधी कधी स्वामी समर्थ शब्दात नाही, मौनात बोलतात. आज या शांततेत तुम्हाला जे वाटत आहे तोच खरा संदेश आहे. मुलांचे संदेश थोड्याच वेळात तुमच्यासमोर घडेल. पण आधी मन तयार हवं, श्रद्धा हवी, संयम हवा. मित्रांनो, आता वेळ आहे स्वतःकडे पाहण्याचा, स्वतःच्या मनाला समजून घेण्याचा. हा क्षण स्वामी समर्थांनीच तुमच्यासाठी थांबवून ठेवला आहे. आता हळूहळू तुमचा श्वास ऐका. श्वास आत, श्वास बाहेर सोडा. प्रत्येक श्वासासोबत मन अधिक शांत होतं, शरीर हलकं वाटत आहे. तर स्वामी समर्थ तुमच्या मनातील अस्वस्थता हळूहळू दूर करतात. मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत जे काही सहन केलं ते व्यर्थ नाही. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. आज जरी तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, तरी बदल सुरू झालाय. स्वामी समर्थ सांगतात, जे धीर धरतो त्याच्यावरच मी पूर्ण कृपा घेईन. म्हणून मित्रांनो, थोडा वेळ फक्त थांबा, काही अपेक्षा ठेवू नका, कारण योग्य वेळेला योग्य संकेत मिळतो. आता तुमचं मन स्वतःशी बोलू लागलं आहे. तुम्ही ज्या गोष्टी कोणालाही सांगू शकला नाही त्या आज स्वामी समर्थ ऐकत आहे. डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, ते अश्रू कमजोरी नाही, ते शुद्धीकरण आहे. तर मित्रांनो, कधी कधी आवाजात नाही, शांततेतच सगळं घडते. आज ही शांतता तुमचं आयुष्य नव्या दिशेने नेणार आहे. पूर्वांचा संदेश आज नाही, आत्ता नाही, पण तो योग्य क्षणी स्वतःहून उलगडेल.
ही फूल म्हणजे श्रद्धेचं फूल. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे. तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका, कारण स्वामींचा शब्द थेट तुमच्या हृदयाशी बोलेल. श्रद्धा म्हणजे काय? फक्त देवळात जाणं म्हणजे श्रद्धा नाही. फक्त माळ जपणं म्हणजे श्रद्धा नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती वाईट असतानाही मनात म्हणणं, स्वामी माझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ सांगतात, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं ओझं मी स्वतः उचलतो. तर मित्रांनो, आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, कर्ज असेल, नोकरीचा ताण असेल, नात्यांमध्ये दुरावा असेल, पण लक्षात ठेवा, स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाही. एक भक्त होता, तो रोज स्वामींची सेवा करायचा. पण एक दिवस त्याच्यावर मोठं संकट आलं. त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का? स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, सोनं तापवलं जातं ते खराब करण्यासाठी नाही, तर शुद्ध करण्यासाठी. मित्रांनो, आज तुम्ही जे दुःख भोगताय ते तुमचं आयुष्य नष्ट करायला नाही, तर तुम्हाला घडवायला आलं आहे. स्वामी समर्थ आज तुम्हाला सांगत आहे, घाबरू नकोस, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या चरणांवर पडत आहे. तुझं मन मला कळते. आज जे थांबलं आहे ते लवकरच सुरू होईल. आज जे अडकलं आहे ते मार्ग मोकळा करेल. मार्ग मोकळा करेल. पण अट एकच, श्रद्धा सोडू नकोस. आता डोळे बंद करा. स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा. ते तुमच्याकडे पाहूनच नीट करत आहेत. मनात बोला, स्वामी, मी माझी काळजी आज तुमच्यावर सोपवतो. पहिलं फूल निवडणाऱ्या भक्तांनो, पुढील काही दिवसात एखादीच चांगली बातमी येईल. अडकलेलं काम पूर्ण होईल, मन हलकं होईल, झोप शांत लागेल. हे स्वामींचे संकेत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवणारा कधीच उपाशी राहत नाही, कधीच एकटा राहत नाही. आजपासून तुम्ही काळजी कमी आणि श्रद्धा जास्त ठेवा. स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जग तुझी परीक्षा घेतं, पण मी तुझं संरक्षण करतो. मित्रांनो, कधी कधी असं वाटतं आपण सगळं बरोबर करत आहोत, तरी अडचणी का संपत नाही. स्वामी सांगतात, समस्या श्रद्धा कमी करण्यासाठीच नाहीत, त्या श्रद्धा खोल करण्यासाठी येतात. आज तुम्ही पहिलं फूल निवडलंय म्हणजे स्वामी तुम्हाला सांगत आहे, थोडा संयम ठेव, मी काम करत आहे. स्वामी कधीच घाई करत नाही, कारण ते परिणाम पाहून नाही तर भविष्य पाहून निर्णय घेतात. आपण म्हणतो ना, आता लगेच हवं. स्वामी म्हणतात, थोडा वेळ थांब, कारण जे येणार आहे ते कायमस्वरूपी असेल. आज जे उशिराने मिळतंय तेच पुढे तुमचं सर्वात मोठं आशीर्वाद ठरेल. एकदा एक भक्त स्वामींकडे रोज एकच प्रश्न विचारायचा, स्वामी, माझं काम केव्हा होईल? स्वामी शांत काही दिवसांनी फक्त एवढंच म्हणाले, आज नाही, पण योग्य वेळी. काही महिन्यांनी त्या भक्ताला जे मिळालं ते त्याच्या कल्पने पलीकडचं होतं. स्वामी समर्थ सांगतात, मी नकार देत नाही, मी तयारी करतो. मित्रांनो, आज तुमची तयारी चालू आहे. जर तुमचं मन म्हणत असे, मी थकले, तर स्वामी म्हणतात, थकला आहेस, हरलेला नाहीस. जर मन म्हणत असेल, माझं काहीच होत नाही, तर स्वामी म्हणतात, जे घडत नाही ते तुला वाचवत आहे. आज स्वामी तुमच्या मनावर हळूच हात ठेवून सांगत आहेत, मी आहे. पहिलं फूल सांगत, तुमचं नशीब बदलत आहे, पण शांतपण. लवकरच मनात स्पष्टता येईल, योग्य निर्णय सुचेल, चुकीचे लोक दूर जातील, योग्य माणसं जवळ येतील. हे सगळं स्वामींच्या कृपेने घडेल.
स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने माझ्यावर शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवला त्याला मी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करतोय. फक्त एकच करा, दररोज मनात म्हणा, स्वामी जे करायचं आहे ते तुम्ही करा. स्वामी समर्थ तुमच्यासाठी म्हणतात, तुझं दुःख मी पाहिले, तुझे अश्रू मी मोजलेत. आता विश्रांती घे. तू माझ्या चरणांवर आई, मग काळजी कसली. शांत राहा, विश्वास ठेवा, स्वामी समर्थ आहेत. आज स्वामी समर्थ तुमच्याशी थेट बोलत आहेत. शब्दांनी नाही, तर तुमच्या मनाच्या शांततेतून. तुम्ही खूप दिवस मनात काहीही न बोलता सगळं सहन करत आहात, हसत राहिलात, पण आतून दुखावत राहिलात. स्वामी म्हणतात, जे शांत राहून सहन करतात त्यांच्यासाठी मी मोठी कृपा राखून ठेवतो. आज पहिलं फूल निवडणं म्हणजे स्वामींनी तुम्हाला हळूच सांगितलं आहे, तू योग्य मार्गावर आहेस. श्रद्धा म्हणजे विश्वास, संयम म्हणजे थांबणं, पण समर्पण म्हणजे आता माझं नाही स्वामी तुमचं. स्वामी समर्थ सांगतात, जो स्वतःला माझ्या हवाली करतो त्याच्या जबाबदारी माझी. आज तुम्ही जे ओझं एकटे उचलत आहात ते खाली ठेवा. मनात म्हणा, स्वामी मी प्रयत्न करीन, पण परिणाम तुमच्या हातात देतो. एक भक्त फार गरीब होता. त्याच्याकडे देवाला देण्यासाठी फक्त शुद्ध मन होतं. तो रोज म्हणायचा, स्वामी माझ्याकडे देण्यास काही नाही, पण मी स्वतः तुम्हाला अर्पण करतो. काही वेळाने त्याचं आयुष्य बदललं. पैसा नाही आला तरी शांतता आली, आणि जिथे शांतता येते तिथे समृद्धी आपोआप येते. स्वामी समर्थ म्हणतात, पहिलं मन समृद्ध होऊ दे, बाकी सगळं मी पाहतो. आज तुमचं एखादं स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून मन दुखतंय का? स्वामी सांगतात, जे तुला मिळालं नाही ते तुला त्रासापासून वाचवत होतं. कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी रडतो तीच गोष्ट पुढे आपल्या अश्रूंचं कारण ठरली असती. म्हणून स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. पहिलं फूल सांगतंय, तुमच्या आयुष्यातील नकार आता होकारात बदलणार आहे. लवकरच मनात स्थैर्य येईल, निर्णय योग्य होते, अडकलेली गोष्ट सुटेल, देवावरचा विश्वास वाढेल. हा बदल हळू येईल पण खोल जाईल. आता डोळे बंद करा, स्वामींच्या चरणी आपलं मन ठेवा. तेथे ना भीती आहे, ना ताण आहे, ना प्रश्न आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझा आहेस म्हणून काळजी करू नकोस. आजपासून स्वतःला दोष देणं थांबवा. भविष्याची भीती सोडा. वर्तमानात विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ तुमच्या सोबत चालत आहेत. फक्त मनात म्हणा, स्वामी धन्यवाद. आज स्वामी समर्थ तुमच्याशी खूप शांतपणे बोलत आहेत, कारण आज तुमचं मन खूप थकलं आहे. बोलून दाखवायचं नाही, पण आतून खूप काही चाललं आहे. स्वामी म्हणतात, मन थकलं असेल तर शरीर विश्रांती घेतं, पण आत्मा थकला असेल तर माझं नाव घे. आज तुम्ही पहिलं फूल निवडलंय आहे, म्हणजे स्वामी म्हणत आहेत, मी तुला बघतोय. मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो, माझ्यासोबत काही चांगलं का होत नाही, पण स्वामी सांगतात, जे वाईट घडलं नाही तीच माझी मोठी कृपा आहे. काही अपघात टळले, काही चुकीची माणसं दूर गेली, काही निर्णय वेळेवर फसले. हे सगळं योगायोग नाही, ही पहिल्या फुलाची कृपा आहे. एक भक्त फार अशक्त होता, मनानेही आणि शरीरानेही. तो स्वामींना म्हणाला, स्वामी माझ्यात ताकद नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, ताकद बाहेरून येत नाही, ती आत जागी करावी लागते. त्या दिवसापासून तो भक्त रोज एकच वाक्य म्हणायचा, स्वामी मी एकटा नाही, आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलू लागलं. आज तुमची सर्वात मोठी गरज आहे स्वतःवर विश्वास. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला स्वतःवर विश्वास नाही तो माझ्यावरही पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. आज मनात बोला, मी प्रयत्न करतोय, हेच पुरेसं आहे. स्वामी प्रयत्न बघतात, परिणाम नाही. पहिलं फूल सांगतंय, तुमचं आयुष्य हळूहळू योग्य दिशेने वळत आहे. आता मन स्थिर होईल, विचार स्पष्ट होतील, भीती कमी होईल, धैर्य वाढेल. हा बदल मोठा नसेल पण खरा असेल.
डोळे बंद करा, श्वास हळू घ्या. मनात फक्त एकच नाव घ्या, स्वामी स्वामी स्वामी. स्वामी समर्थ म्हणतात, तू जितका शांत राहशील तितकं मी जलद काम करेन. आजपासून तक्रार कमी करा, विश्वास वाढवा. कारण स्वामी तुमच्या वेळेची वाट पाहत नाहीत, ते योग्य वेळ तयार करतात. फक्त इतकंच म्हणा, स्वामी माझ्यावर कृपा ठेवा, बाकी सगळं स्वामी पाहतील. कधी कधी आयुष्यात आपण सगळं बरोबर केलं तरीही मनात शंका येतात. मी योग्य आहे का? हे खरंच घडणार आहे का? आजचा संदेश तुमच्या मनाच्या त्या शंका दूर करण्यासाठी आहे. श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाणं नाही, फक्त माळ जपणं नाही. श्रद्धा म्हणजे जिथं संकट येतं तिथेही माझं मन म्हणतो, स्वामी माझ्यासोबत आहे. स्वामी समर्थ सांगतात, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं ओझं मी उचलतो. आज तुम्ही जे काही सहन करताय ते तुमच्या हाती देवाची कृपा आणत आहे. एक भक्त फार गरीब होता. त्याच्याकडे देवाला देण्यासाठी फक्त शुद्ध मन होतं. तो रोज म्हणायचा, स्वामी माझ्याकडे काही नाही, पण मी स्वतः तुम्हाला अर्पण करतो. काही काळाने त्याचं आयुष्य बदललं. कारण स्वामी समर्थ सांगतात, मन स्वच्छ असेल देव आपोआप मार्ग दाखवतो. संयम म्हणजे थांबणं, समर्पण म्हणजे स्वामी मी माझं सर्व काही तुमच्यावर सोपवतो. स्वामी समर्थ म्हणतात, जो स्वतःला माझ्या हात हवाली करतो त्याची जबाबदारी माझी. आज तुम्ही जे ओझं उचलत आहात ते खाली ठेवा. आज तुमचं मन म्हणतंय, मी थकलोय, मला काहीच येत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं थकलं असणं नैसर्गिक आहे, पण मी आहे, तू एकटा नाहीस. मन शांत करा, स्वामींच्या चरणी तुमचं हृदय ठेवा. पहिलं पूल सांगतंय, मन स्थिर होईल, निर्णय योग्य होतील, अडकलेली गोष्ट सुटेल, आत्मविश्वास वाढेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्यावर विश्वास ठेवा, काळजी करू नकोस. आजपासून प्रत्येक दिवस स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील. मनात बोला, स्वामी माझ्यावर कृपा ठेवा, मी तुमच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवतो. नमस्कार स्वामी भक्तांनो, जय जय स्वामी समर्थ. आज आपण एक अतिशय शांत, गोड आणि हृदयाला स्पर्श करणारा स्वामी समर्थाचा संदेश ऐकणार आहोत. हा संदेश आहे ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, फूल निवडणं म्हणजे केवळ एक पर्याय नाही, ते आपल्या मनाची स्थिती दाखवतं. आपल्या आत्म्याचा आवाज सांगतो. जर तुम्ही 2 नंबर फूल निवडलं असेल तर समजा स्वामी समर्थांनी स्वतः तुम्हाला हाक दिली आहे. हा व्हिडिओ पूर्ण एका मध्ये थांबू नका, कारण शेवटपर्यंत एक अतिशय महत्वाचा संकेत आहे. डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या आणि मनात फक्त एकच नाव घ्या, स्वामी स्वामी स्वामी. 2 नंबर फूल निवडणारे भक्त खूप भावनिक असतात. सगळ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा ठेवतात. स्वतःचा त्रास कोणालाही सांगत नाही, मनात सगळं साठवून ठेवतात. स्वामी म्हणतात, जो जास्त सहन करतो त्याच्यावरच मी सर्वात आधी कृपा करतो. तुम्ही अनेक वेळा स्वतःला विचारलं असेल, मी चुकतोय तरी काय, माझ्या बरोबरच असं का होतं? तर स्वामी समर्थ सांगतात, नाही, तुम्ही चुकीचे नाही, तुमचा वेळ अजून आलेला नाही. स्वामी म्हणतात, 2 नंबर फूल निवडणाऱ्या भक्ता, तू खूप काळ शांत राहिलास. आता मी तुझ्या आयुष्यात बोलणार आहे. तुझ्या आयुष्यात अडथळे आले, लोकांनी गैरसमज केले, विश्वासघात झाला, कष्ट वाढले, पण लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक अश्रूची मोजणी झाली आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेची नोंद घेतली आहे. स्वामी म्हणतात, ज्याने मला न सोडता सहन केलं त्याचं नशीब मी स्वतः बदलतो. जर तुम्ही 2 नंबर फूल निवडलं असेल तर पैशाची अडचण हळूहळू कमी होईल, घरातील तणाव शांत होईल, नात्यांमध्ये समज वाढेल. स्वामी सांगतात, तुझं घर मी पाहतोय,
तुझी चिंता माझी जबाबदारी आहे. पुढील 3 ते 7 आठवड्यात एक अशी बातमी येईल जी तुमचं मन हलकं करेल. आता थोडा वेळ फक्त एका मनात म्हणा, स्वामी समर्थ माझे रक्षण करा. श्वास आत, श्वास बाहेर सोडा. स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्यांचा हात तुमच्या डोक्यावर आहे. ते हळूच म्हणत आहे, घाबरू नकोस रे, मी आहे. 2 नंबर फूल निवडणाऱ्या भक्तांसाठी नवीन सुरुवात. थांबलेली कामे मार्गी लागतील. मनाला शांतता मिळेल. एक गोष्ट नक्की, तुमचं आयुष्य आता वळण घेणार आहे. स्वामी म्हणतात, जो शेवटपर्यंत थांबतो त्यालाच मी पूर्ण आशीर्वाद देतो. मित्रांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे संदेश सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा संदेश कोणासाठी नाही, तो फक्त 2 नंबर फूल निवडणाऱ्या भक्तासाठी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा स्वामी समर्थांनी आज तुमच्याशी थेट संवाद साधायचा ठरवला आहे. थोडा वेळ शांत बसा, मनातील गोंधळ बाजूला ठेवा आणि फक्त ऐका स्वामी समर्थ काय सांगतो. 2 नंबर फूल निवडणारी व्यक्ती खूप संवेदनशील असते. लोकांची वेदना पटकन ओळखते. स्वतःचा त्रास लपवते. देवावर पूर्ण विश्वास ठेवते. स्वामी म्हणतात, तू कमी बोलतोस, पण तुझं मन खूप काही सहन करत. तू हे अनेकदा एकटे वाटताना लोक असतात, पण समजून घेणारा कोणीच नसतो. स्वामी सांगतात, ज्याला कोणी समजत नाही त्याला मी समजतो. 2 नंबर फूल निवडणाऱ्या भक्ता, तुझ्या आयुष्यात अनेकदा अपमान झाला, अपेक्षा तुटल्या, विश्वास फसला, मन दुखावलं. पण लक्षात ठेव, तू देवाकडे तक्रार केली नाहीस. तू कोणाचं वाईट मागितलं नाहीस. स्वामी म्हणतात, जो शांत राहून सहन करतो त्याच्या नशिबात मोठा बदल मी ठेवतो. स्वामी समर्थ म्हणतात, आता पुरे झाले तुझे कष्ट. आता माझी कृपा सुरू होईल. तुझे मागितलं नाहीस तेही तुला मिळेल. तू जे सहन केलंस त्याचा तो तिला नक्की मिळेल. स्वामी सांगता, मी इशियत असेल अन्याय कधीच करत नाही. 2 नंबर ते निवडणाऱ्या अडकलेली काम पुढे सरकेल. आर्थिक चिंता कमी होईल. हळूहळू स्थिरता येईल. स्वामी म्हणतात, तुझी काळजी तू करू नकोस, तू माझी जबाबदारी आहे. पुढील काही आठवड्यात एक अशी संधी येईल जी तुमच्या आत्मविश्वासाला नवी ताकद देईल. आता डोळे बंद करा. मनात स्वामींचा फोटो आणा. त्यांचा हात तुमच्या डोक्यावर आहे. हळूच म्हणा, स्वामी समर्थ मला मार्ग दाखवा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या बरोबरच आहे रे. 2 नंबर फूल निवडणाऱ्या भक्तांसाठी मनशांती, आत्मविश्वास, योग्य निर्णय. लोक जे बोलले त्याचं ओझं आता उतरायला लागेल. स्वामी सांगतात, तू शांत राहा, बाकी मी पाहतो. स्वामी समर्थ म्हणतात, हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारा भक्त माझ्या विशेष कृपेत राहील. मित्रांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये लिहा 2 नंबर फूल जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे संकेत तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील. आजचा संदेश योगायोग नाही. तुम्ही इथे आलात कारण स्वामी समर्थांची त्यांनी तुमचं नाव घेतलं आहे. 2 नंबर फूल निवडणाऱ्या भक्तासाठी आज स्वामी म्हणतात, आज मी तुला थांबवणार नाही. आज मी तुला बदलणार आहे. थोडा वेळ शांत बसा. मनातून सगळ्या चिंता बाजूला ठेवा आणि फक्त ऐका. 2 नंबर फूल निवडणारे भक्त खूप विचार करतात.
लवकर कुणावरही विश्वास ठेवतात. मनातून खूप थकलेले असतात, पण देवावरच विश्वास सोडत नाही. स्वामी म्हणतात, तू थकला आहेस पण हारलेला नाहीस. तू अनेक वेळा स्वतःलाच विचारलंस, मी इतकं का सहन करतो? स्वामी उत्तर देतात, कारण मोठ्या कृपेपूर्वी मोठी परीक्षा असते. 2 नंबर फूल निवडणाऱ्या भक्ता, तुझ्या आयुष्यात लोकांनी तुला गृहीत धरलं. तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तुझ्या शांततेला कमकुवतपणा समजलं. पण स्वामी म्हणतात, शांत असणं म्हणजे कमजोर असणं नाही, ती आत्म्याची ताकद असते. तू जे सहन केलंस ते व्यर्थ जाणार नाही. स्वामी समर्थ सांगतात, आता तुला थांबायचं नाही, आता तुला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. आजपासून स्वतःला दोष देऊ नको. सगळ्यांना खुश ठेवण्याचा हट्ट सोड. स्वतःचा मान राख, मनाचा आवाज ऐक. स्वामी म्हणतात, जो स्वतःचा सन्मान करतो त्याचे नशीब मी उंचावर नेतो. 2 नंबर फूल निवडणाऱ्यांसाठी संकेत आहे. कामात बदलाची शक्यता, उत्पन्नात हळूहळू वाढ, योग्य निर्णय घेण्याची वेळ. स्वामी सांगतात, तू एक पाऊल टाक, पुढची 10 पावलं मी टाके. डोळे बंद करा, स्वामींच्या चरणी बसल्याची कल्पना करा. त्यांच्या चरणांतून प्रकाश निघतोय. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. हळूहळू श्वास घ्या, मन हलकं होतंय. 2 नंबर फूल निवडणाऱ्या भक्तांसाठी जुनं संपेल. नमस्कार भक्तांनो, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं माझ्या याच्या भक्तिमय चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण आज आपण स्वामी समर्थांच्या कृपेने 3 नंबर फुलाचा दिव्य संदेश जाणून घेणार आहोत. हा संदेश आहे जो ज्यांनी 3 नंबर फूल निवडला आहे त्यांच्यासाठी आहे. तर भक्तांनो, हा व्हिडिओ सुरू होण्याआधी डोळे बंद करा, स्वामी समर्थांचे स्मरण करा, मन शांत करा, कारण स्वामींचा संदेश घाईत मिळत नाही, तो श्रद्धेने मिळतो. भक्तांनो, 3 नंबर फूल म्हणजे काय? 3 अंक म्हणजे त्रिकाल, मनबुद्धी आत्मा, ब्रह्मा विष्णू महेश. 3 नंबर फूल निवडणं म्हणजे स्वामींनी तुमच्याकडे सत्ता लक्ष दिलं आहे. हे फूल सूचित करतं की तुमचं आयुष्य बदलाच्या उंबरठ्यावर आहे. जुनी दुःख संपत आहेत, नवं प्रकाशमान पर्व सुरू होत आहे. जर तुम्ही 3 नंबर फूल निवडलं असेल तर तुम्ही मनाने खूप स्वच्छ आहात. तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप विचार करता. तुमच्यावर अन्याय झाला असला तरी तुम्ही शांत राहता. स्वामी समर्थांच्या संयमाची परीक्षा घेत होती. स्वामी म्हणतात, थांब, योग्य वेळ आली की मी सर्व काही देईन. तर भक्तांनो, गेल्या काही काळात मानसिक त्रास, आर्थिक अडचणी, नात्यांतील गैरसमज, प्रयत्न करूनही अपयश, हे सर्व तुमच्या कर्मशुद्धीसाठी होतं. तर स्वामी समर्थ सांगतात, ज्याला मोठं द्यायचं असतं त्याला आधी मजबूत केलं जातं. आता तुमच्यासाठी स्वामींचा स्पष्ट संदेश आहे. आता चिंता सोडा, मनातील भीती काढून टाका. तुमचं नशीब हळूहळू उघडत आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल, वाद कमी होतील, सुख शांती येईल. 3 नंबर फूल निवडणाऱ्यांसाठी अडकलेले पैसे मिळण्याचा योग आहे. नवीन कामाची संधी चालून येईल. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहे. स्वामी म्हणतात, तू प्रयत्न कर, फलाची चिंता मला सोपव. तुटलेली नाती जुळण्याचा योग, गैरसमज दूर होतील, लग्नासंबंधी अडथळे दूर होतील. ज्याचं मन तुटलेलं आहे, स्वामी त्यांच्यावर विशेष कृपा करणार आहेत. दररोज सकाळी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 11 वेळा नामस्मरण करा. गुरुवारी पिवळं फूल अर्पण करा. गरजू व्यक्तीला अन्न द्या. स्वामी समर्थ सांगतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, फक्त श्रद्धा सोडू नकोस. जय जय स्वामी समर्थ लिहा. तुम्ही 3 नंबर फूल निवडलं आहे का ते नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा. भक्तांनो, 3 नंबर फूल निवडणाऱ्या भक्तांची आत्मा जागी झाली आहे. तुम्हाला कदाचित जाणवत असेल, एकटं वाटतं, लोकांमध्ये असूनही मन शांत नाही. देवाकडे ओढ वाढली आहे. हे सर्व संकेत आहे की तुम्हाला आतून घडवत आहेत. स्वामी म्हणतात, जेव्हा आत्मा जागी होते तेव्हा माणूस एकटा वाटतो, पण तो माझ्या सर्वात जवळ असतो. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी आल्या, अपेक्षित लोक दूर गेले, विश्वासघात झाला, पण लक्षात ठेवा, ही शिक्षा नव्हे, ही तयारी आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुला जे सहन करायला लावलं त्याचं ताकदीनं मी तुला वर उचलणार आहे. आज स्वामी तुम्हाला सांगतात, जास्त विचार करू नको, भविष्यासाठी घाबरू नको. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही, कारण काही उत्तर वेळेनेच मिळतात. स्वामी म्हणतात, मन शांत ठेवलंस तर माझा आवाज तुला ऐकू येईल. 3 नंबर फूल निवडणाऱ्या भक्तांनो, घरात ताणतणाव, पैशावरून वाद, नात्यांतील दुरावा हे आता हळूहळू कमी होईल. स्वामी समर्थ सांगतात, ज्या घरात माझं नाव घेतलं जातं त्या घरात मी स्वतः वास करतो. लवकरच घरात आनंदाचे क्षण, शुभ बातमी, समाधान. भक्तांनो, तुमच्यावर अन्याय झाला असेल तर स्वामींनी सर्व पाहिलं आहे. तुमचं मन हे तुमचं बल आहे. स्वामी म्हणतात, तू बदला घेऊ नकोस. मी न्याय करायला उशीर करतो, पण चूक करत नाही. 3 नंबर फूल सांगत की पुढील काही महिन्यात आयुष्यात मोठा वळणबिंदू येईल. नवीन मार्ग, नवीन ओळख, नवीन संधी. स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. भक्तांनो, जर ही कृपा कायम हवी असेल तर खोटं बोलणं टाळा, कोणाचं वाईट मनात आणू नका, गरजूंना मदत करा. मी बाहेर नाही, तुझ्या वर्तनात आहे. स्वामी समर्थ. डोळे बंद करा, स्वामी समर्थांचा चेहरा आठवा, फक्त एकच नाम घ्या, जय जय स्वामी समर्थ. मन शांत होईल. डोळ्यात अश्रू आले तर थांबवू नका, ती स्वामींची उपस्थिती आहे. स्वामी समर्थ सांगतात, तू थकलास हे मला माहीत आहे, पण आता मी तुला थांबवू देणार नाही. 3 नंबर फूल निवडणं म्हणजे स्वामींनी तुमचं नशीब स्वतः हातात घेतलं आहे. मी स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवतो. जय जय स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागासाठी बेल आयकॉन दाबा. भक्तांनो, स्वामी समर्थ अनेक वेळा शब्दात नाही तर मौनात बोलतात. तुमच्या आयुष्यात कधी कधी असं झालं असेल, बोलावंसं वाटत नाही, कोणाशी मन मोकळं करावंसं वाटत नाही, शांत एकटेपण आवडू लागलं आहे. हे दुर्बलतेचं लक्षण नाही, ही आत्म्याची उंची आहे. स्वामी म्हणतात, जो शांत राहतो त्याला मी ऐकू शकतो. भक्तांनो, तुम्हाला मिळालेल्या नकारामागे माझी योजना आहे, असं स्वामी समर्थ सांगतात. नोकरी मिळाली नाही, माणसं दूर गेली, प्रयत्न फसले, पण लक्षात ठेवा, तू जिथे अडकलास तिथे मी मार्ग बदलला आहे. 3 नंबर फूल निवडणाऱ्यांनो, तुमच्या मनात भीती का वाढली? कारण बदल जवळ आला आहे. स्वामी म्हणतात, बदल होण्याआधी मन घाबरतं, पण नंतर तेच मन मला धन्यवाद देतं. रोज झोपण्याआधी 5 मिनिटं स्वामींचं नाव घ्या, चिंता त्यांच्या चरणी ठेवा. काही नाती खूप घट्ट वाटतात, काही अचानक तुटतात. स्वामी सांगतात, जे नातं तुटलं ते कर्म पूर्ण झालं म्हणून. 3 नंबर फूल सांगतं, नवीन शुद्ध नाती येणार आहेत, आत्म्याला समजून घेणारी माणसं भेटणार आहेत. भक्तांनो, तुम्ही खूप वाट पाहिली आहे, उत्तरांची, बदलाची, स्वामी कृपेची. तर स्वामी म्हणतात, तुझी वाट पाहणं मी वाया जाऊ देणार नाही. तुमची वेळ जवळ येत आहे. तुम्हाला जाणवत आहे का, स्वप्नात स्वामी दिसणं, अचानक नामस्मरण वाढणं,
देवाच्या गोष्टी ऐकाव्या वाटणं, हे सर्व चिन्ह आहेत की स्वामींनी तुमच्यावर विशेष कृपा सुरू केली आहे. स्वामी म्हणतात, ज्याला जे आहे त्याबद्दल धन्यवाद म्हणतो, त्याला अजून देण्याचा मला मार्ग मिळतो. दररोज 3 गोष्टींसाठी मनातल्या मनात आभार माना. स्वामी कृपा वाढेल. डोळे बंद, श्वासावर लक्ष, फक्त एक मंत्र, जय जय स्वामी समर्थ. मन थांबेल, विचार विरतील, स्वामी जवळ येतील. स्वामी समर्थ सांगतात, तू योग्य मार्गावर आहेस, मागे वळू नकोस, मी पुढे उभा आहे. 3 नंबर फूल म्हणजे संयम, श्रद्धा आणि विजय. जय जय स्वामी समर्थ. मी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो. पुढील पाठसाठी सबस्क्राईब करा. हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. अत्यंत भक्तांनो, आपण सगळे आपापलं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो, पण स्वामी समर्थांच्या कृपेने प्रारब्ध बदलू शकतं. 3 नंबर फूल सांगतं, तुमचं कठीण प्रारब्ध आता हलकं होत आहे. स्वामी स्वतः तुमच्या कर्मात हस्तक्षेप करत आहेत. स्वामी म्हणतात, तू प्रयत्न कर, बदल मी घडवीन. तुमच्या मनात खूप साचलंय, न सांगता आलेलं दुःख, दबलेली इच्छा, न पूर्ण झालेली स्वप्न. स्वामी समर्थ सांगतात, मनावरचं ओझं माझ्या चरणी ठेव, मी ते हलकं करीन. रोज झोपण्याआधी मनात म्हणा, स्वामी आजच सगळं तुला अर्पण. भक्तांनो, तुमचाच अपमान झाला असेल, तुम्हाला दुर्लक्ष केलं गेलं असेल, स्वामींनी ते पाहिलं आहे. स्वामी म्हणतात, मी तुला झुकायला नाही, उभं राहायला शिकवतोय. 3 नंबर फूल म्हणजे आत्मसन्मानाचा विजय असतो. ज्या भक्तांना पैसा टिकत नाही, कर्ज वाढतं, मेहनतीचं फळ मिळत नाही, त्यांच्यासाठी हा विशेष संदेश आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुझं आर्थिक कर्म साफ होत आहे, थोडा संयम ठेव, लवकरच स्थैर्य, समाधान, भरभराट. भक्तांनो, तुम्हाला एकटं वाटतंय, लक्षात ठेवा, तू एकटा नाहीस, मी तुझ्या बरोबर आहेत. 3 नंबर फूल निवडणाऱ्या स्वामी अंतर्मनातून आधार देतात. 3 नंबर फूल सूचित करतं, मोठी घटना, मोठा निर्णय, मोठा बदल. हा बदल भीतीदायक वाटेल, पण भविष्य उज्ज्वल. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी आधीच पुढे गेलो आहे. दररोज सकाळी स्वामींचं नाव 21 वेळा, आठवड्यातून एकदा कोणालाही मदत. मोठी पूजा नको, स्वच्छ मन पुरेसं आहे. श्वास आत बाहेर, मन रिकामं करा, फक्त स्वामींचं स्मरण करा. मन स्थिर होईल, डोळे ओलावतील, स्वामी जवळ येतील. स्वामी समर्थ सांगतात, तू खूप सहन केलंस, आता माझी वेळ आहे. 3 नंबर फूल म्हणजे संघर्षानंतरचा सुवर्ण काळ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माझ्या सोबत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील पाठसाठी बेल वाजवा. नमस्कार भक्तांनो, तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, ज्यांनी 4 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे. जो तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि मार्गदर्शन घेऊन येईल. मित्रांनो, या फुलाचा अर्थ आहे स्थिरता, परिश्रम, समर्पण आणि आध्यात्मिक प्रगती. आपण या संदेशाद्वारे स्वामी समर्थांच्या शिकवणीतून कसे जीवन सुधारू शकतो ते पाहणार आहोत. स्वामी समर्थांनी सांगितले की सतत भक्ती आणि नियम पाळल्याने आयुष्यात स्थिरता येते. उदाहरणार्थ, आपण दररोज थोडा वेळ ध्यान, प्रार्थना किंवा सेवा यामध्ये घालवली तर मनात शांती येते आणि कामकाज सुरळीत होते. मित्रांनो, या फुलाचा नंबर 4 हे दर्शवतो की जीवनात सतत मेहनत, संयम, यश. येथे 2 ते 3 प्रेरणादायी कथा सांगितल्या जातील, ज्या भक्तांचे जीवन बदलतील. धैर्य आणि संयम. जीवनात अडचणी येतात, पण त्यांना समोर करून पुढे जाण्याची ताकद आपल्यात आहे. कुटुंब आणि समाज. 4 नंबर फुलाचा संदेश सांगतो,
की कुटुंब आणि समाजातील नाती मजबूत करणे आवश्यक आहे. ध्येय साधना, आपल्या जीवनातील उद्दिष्ट ठरवा आणि त्यासाठी नियमित प्रयत्न करा. उदाहरणाद्वारे दाखवा की कसे साध्या लोकांनी सातत्याने प्रयत्न करून मोठे यश मिळवले. ध्यान आणि साधना, रोज 15 ते 20 मिनिटे ध्यान केल्यास मन शांत होते, विचार स्पष्ट होतात. तर भक्तांची ताकद, स्वामी समर्थ म्हणतात की भक्ती ही शक्तीची खरी गुरुकिल्ली आहे. संकटात स्थिर राहणे, कसे संकटातही भक्तीची शक्ती आपल्याला आधार देते. एका भक्ताची कथा, जी अत्यंत गरीब होती पण भक्तीमुळे सर्व अडचणींवर मात केली. दुसऱ्या भक्ताने जीवनातील अपयशांनंतर कसे संयम आणि समर्पण दाखवले. मित्रांनो, या भागात 4 नंबरच्या फुलाचा अर्थ आणि जीवनातील स्थिरतेवर त्याचा प्रभाव सविस्तर सांगता येईल. आज आपण पाहिले की 4 नंबर फुलाचा संदेश म्हणजे संयम, मेहनत, भक्ती, स्थिरता. मित्रांनो, आपल्या जीवनात ह्या गुणांना अंमलात आणल्यास आपले जीवन सुधारेल, मन शांत राहील आणि यश नक्की मिळेल. तुम्ही कोणत्या गुणावर लक्ष केंद्रित करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून यापुढील स्वामी समर्थ संदेश तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार भक्तांनो, आपण या पुढील भागात 4 नंबर फुलाचा संदेश अधिक खोलवर समजून घेणार आहोत. स्वामी समर्थ म्हणतात की मन शांत करण्यासाठी प्रत्येक भक्ताने दैनिक साधना आणि ध्यान करणे आवश्यक आहे. दिवसभरात 10 ते 15 मिनिटे ध्यान करा. मंत्र जपणे, ओम समर्थाय नमः किंवा जय संत समर्थ. मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी श्वासावर लक्ष केंद्रित करा. 4 नंबर फुलाचा अर्थ स्थिरता आणि संयम हे आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात आपल्याला अडथळे येतात, पण सतत प्रयत्न करत राहणे महत्वाचे आहे. एका शेतकऱ्याची कथा, सतत मेहनत करून शेतीत यश मिळवली. एका विद्यार्थ्याची कथा, रोज नियमित अभ्यास करून परीक्षेत अव्वल आला. संदेश, संयम, मेहनत, यश, भक्ती हा जीवनातील शक्तीचा स्रोत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो भक्ती करतो त्याला जीवनात कधी एकटेपणा जाणवत नाही. एका भक्ताचे जीवन, जिथे आर्थिक अडचणी होत्या पण भक्तीमुळे सर्व संकटे पार केली. नियमित प्रार्थना, सेवाभाव, ध्यान हे आत्मविश्वास वाढवतात. जीवनात संकटे येणे नैसर्गिक आहे, पण त्यात स्थिर राहणे महत्वाचे आहे. स्वामी समर्थांचे मार्गदर्शन, संकटांना समजून घ्या, घाबरू नका. समस्यांवर संयमाने विचार करा. ध्यान आणि भक्तीने मनाला स्थिरता मिळते. व्यापारी संकटात स्थिर राहून व्यवसाय उभा राहिला. रोगात संयम ठेवून प्रकृती सुधारली. 4 नंबर फुलाचा संदेश जीवनात 4 स्तंभ तयार करतो. संयम, विचार, वर्तन आणि कृतींवर नियंत्रण ठेवणे. मेहनत, नियमित प्रयत्न करणे, थकून न पडणे. भक्ती, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणे, नित्य जप करणे. स्थिरता, मन, विचार आणि जीवनात स्थिर राहणे. प्रत्येक स्तंभावर 5 ते 7 मिनिटे विस्तृत उदाहरणे आणि कथा. भक्तांची मेहनत, साधना, सेवा, ध्यान. मित्रांनो, आपण पाहिले की 4 नंबर फुलाचा संदेश जीवनात स्थिरता, मेहनत, भक्ती आणि संयम आणतो. तर स्वामी समर्थांचे उद्देश आपल्याला सांगतात, जो भक्त नियम पाळतो तो संकटातही स्थिर राहतो आणि यश मिळवतो. तुमच्या जीवनात संयम, भक्ती, स्थिरता आणा. रोज 15 ते 20 मिनिटे ध्यान, सेवा आणि जप करा. जीवनातील अडचणींना समजून घ्या आणि त्यावर संयम ठेवा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही या 4 गुणांपैकी कोणत्या गुणांवर लक्ष केंद्रित करणार आहात. तर मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत या 4 फुलांपैकी कोणते फूल निवडले कमेंटमध्ये नक्की सांगा.
कारण प्रत्येक फुलात लपलेला संदेश तुमच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा प्रकाश आणतो. स्वामी समर्थांनी शिकवले आहे की जीवनात जे काही कठीण प्रसंग येतात त्यात आपली श्रद्धा आणि भक्ती आपल्याला मार्ग दाखवते. फुलांची निवड केवळ एका खेळाप्रमाणे नाही, ती आपल्या मनातील प्रेरणा आणि आपल्या विश्वासाची ओळख आहे. तुम्ही ज्या फुलाकडे पाहता त्या फुलाची सुंदरता फक्त बाह्य नाही, ती तुमच्या अंतर्मनातही आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मनाला शांती द्या, विश्वास ठेवा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात सेवा करा. आजचा दिवस तुमच्यासाठी नवा आरंभ असू शकतो. आपल्या आयुष्यातील अडचणी, चिंता, दुःख हे सर्व क्षणिक आहेत. जसे फूल दिवसागणिक उगवते आणि सूर्याची रौद्रता त्यावर पडते, तसेच भक्ताच्या मनावर स्वामी समर्थाची कृपा पडते. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कमेंट करता आणि सांगा की तुम्ही कोणते फूल निवडलं, तेव्हा फक्त शब्द नाही, तो विश्वास आणि श्रद्धेचा अनुभव आहे. प्रत्येक फूल तुमच्या जीवनातील नवीन संधी, नवीन उमेद आणि नवी प्रेरणा घेऊन येतो. आता थोडा वेळ स्वतःशी बोला. तुमच्या मनातील नकारात्मक विचारांना दूर करा, आत्म्याला शांती द्या आणि हळूहळू स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जीवनाचा मार्ग समजून घ्या. फूल निवडणे हे केवळ बाह्य क्रिया नाही, हे आपल्या आत्म्याशी संवाद आहे आणि हे संवाद तुम्हाला जीवनातील प्रत्येक अडचण सहज पार करण्याची ताकद देतो. मित्रांनो, तुमच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा नेहमी राहो. तुमच्यावर प्रेम आणि भक्तीचा प्रकाश नेहमी पसरत राहो. आता कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणते फूल निवडलं आणि ते तुम्हाला काय शिकवते. तुमच्या अनुभवांमुळे इतर भक्तांना देखील प्रेरणा मिळेल. मित्रांनो, आता आपण थोडा वेळ स्वतःच्या अंतर्मनाकडे वळूया. तुम्ही ज्या फुलाची निवड केली ती फक्त रंग, रूप किंवा सुगंधासाठी नाही, ती तुमच्या मनातील विश्वास आणि श्रद्धेची ओळख आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मन शांत असते तेव्हा आत्मा शक्तिशाली होतो आणि हे शक्तिशाली होणे म्हणजे केवळ बाह्य जगात विजय मिळवणे नाही, तर अंतर्मनाच्या अंधकारात प्रकाश पसरणे आहे. तुम्ही जर एखाद्या संकटाचा सामना करत असाल, एखादी अडचण वेळ सावत असेल, तर त्यावेळेस लक्षात ठेवा, स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर नेहमी आहे. जसे सूर्य दिवसभर अडचणी न पाहता पृथ्वीवर प्रकाश टाकतो, तसेच भक्तांनीही विश्वास राखून भक्तीने जीवन चालवायला हवे. आता एक थोडे विचार करूया. आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचार, भीती आणि शंका हे सर्व फक्त क्षणिक आहेत. जर तुम्ही तुमच्या मनातील त्यांना सोडून दिलं, त्यांना फुलांसारखे पसरू दिलं, तर जीवन स्वतःच सुंदर होऊ शकते. मित्रांनो, स्वामी समर्थ शिकवतात की जे कार्य आपल्या श्रद्धेने केले जाते त्यातच खरी समाधी आहे. फूल निवडणे हे देखील एक साधा मार्ग आहे आत्म्याशी संवाद साधण्याचा. म्हणजे आता तुम्ही जे फूल निवडलं त्याची ऊर्जा तुमच्या मनात वावरायला लागेल. जर तुम्ही लाल फूल निवडलं त्याचा अर्थ आहे ऊर्जा, धैर्य आणि शक्ती. जर तुम्ही निळं फूल निवडलं त्याचा अर्थ आहे शांती, संतुलन आणि आत्मविश्वास. जर तुम्ही पांढरं फूल निवडलं त्याचा अर्थ आहे निर्मलता, सेवा आणि भक्ती. जर तुम्ही पिवळं फूल निवडलं त्याचा अर्थ आहे आनंद, समाधान आणि आशीर्वाद. हे लक्षात ठेवा, फूल निवडणे ही फक्त एक क्रिया नाही, ती तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याची चिन्ह आहे. आता एक छोटी ध्यान क्रिया करूया. डोळे मिटा, काही श्वास आत शांती राखून घ्या. तुमच्या मनात निवडलेल्या फुलाची प्रतिमा बनवा. त्या फुलाच्या रंग आणि सौंदर्याने तुमच्या अंतर्मनात प्रकाश पसरा. फुलाच्या सौंदर्यातून तुमच्या आत्म्याला नवीन ऊर्जा द्या. मित्रांनो, प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात एक संधी घेऊन येतो. नवीन प्रेरणा, नवीन अनुभव आणि नवीन शिकवण. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती ही शक्ती आहे आणि शक्ती ही जीवन बदलू शकते. जर तुम्ही आज फूल निवडून
त्या फुलाच्या संदेशाला मनापासून स्वीकारले तर तुमचे जीवन हळूहळू हळूहळू परिवर्तनाला सुरुवात करेल. नकारात्मक विचार कमी होतील, मन शांत होईल आणि जीवन अधिक सुंदर दिसू लागते. आता मित्रांनो, 1 मिनिट स्वतःशी बोला. तुमच्या जीवनात स्वामी समर्थांची शिकवण कशी बदल घडवू शकते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर भक्तांना देखील प्रेरणा द्या. ही क्रिया, ही श्रद्धा आणि ही भक्ती हे सर्व आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण पार करण्याची ताकद देतात. तुम्ही फूल निवडलं आणि त्या फुलाच्या शक्तीवर विश्वास ठेवला तर जीवनात अडथळे फक्त दर्शक बनतात आणि तुम्ही त्या मार्गाने प्रकाशाकडे जात्या. मित्रांनो, आता तुम्ही तयार आहात श्रद्धा ठेवायला, भक्ती वाढवायला आणि प्रत्येक क्षणात स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला. आणि हे लक्षात ठेवा, जसे सूर्य दररोज उगवतो तसेच भक्ताचा विश्वास दररोज नव्या आशा घेऊन उगवतो. तर मित्रांनो, कमेंट करा तुमच्या जीवनात स्वामी समर्थाचा प्रकाश कसा अनुभवला. तुमच्या फुलाने तुम्हाला काय शिकवले. तुमच्या अनुभवांमुळे इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल. मित्रांनो, तुम्ही आधी निवडलेलं फूल त्याचा अर्थ आता तुम्हाला समजायला लागला असेल, पण स्वामी समर्थ सांगतात की भक्ताने फक्त फूल पाहून समाधान मानायला नको, त्याची शिकवण स्वतःच्या जीवनात अंमलात आणायला हवी. आज आपण थोडा वेळ आतल्या मनाशी संवाद साधण्यास देऊया. लक्ष द्या, तुमच्या मनात जे काही चिंता, भीती किंवा दुःख आहे त्याला हळूहळू सोडून द्या. फुलाच्या सौंदर्याला पहा आणि त्यातून प्रेरणा घ्या. प्रत्येक रंग आणि प्रत्येक पाकळी तुम्हाला सांगते, जगात कधीही हार मानू नका. प्रत्येक संकटातून मार्ग निघतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे फक्त मनाचे शुद्ध करतो त्याला जीवनात अडचणींवर विजय मिळतो. एकदा एका भक्ताने स्वामी समर्थांना विचारले, महाराज, माझ्या आयुष्यात सतत अडचणी येतात, मी काय करावे. स्वामी समर्थ म्हणाले, तुम्ही ज्या फुलाकडे लक्ष देता त्याचप्रमाणे तुमच्या मनालाही लक्ष द्या. नकारात्मक विचारांना दूर करा, भक्तीने मनाला पोषवा आणि जीवन सहज सुगम होईल. मित्रांनो, या कथेत आपल्याला शिकायला मिळते की भक्ती ही फक्त शब्दात नसते, ती क्रियेत असते. फुल निवडणे, श्रद्धा व्यक्त करणे, त्याची ताकद अनुभवणे, भक्ती अंमलात आणणे, जीवन बदलणे, आत्म्याचा विकास. आता मित्रांनो, एक लघु ध्यान क्रिया करूया. डोळे बंद करा. तुम्ही निवडलेल्या फुलाची प्रतिमा मनात आणा. त्या फुलाच्या सौंदर्याने तुमच्या अंतर्मनात प्रकाश पसरवा. श्वास घेताना मनात म्हणा, स्वामी समर्थांची कृपा माझ्यावर आहे, माझे जीवन प्रकाशमान आहे, मान आहे. या ध्यानातून तुम्ही पाहाल की मन शांत होते, शरीर हलके होते आणि आत्मा शक्तिशाली होतो. आता मित्रांनो, आपण थोडासा मंत्रोच्चार करूया. जय जय स्वामी समर्थ. हळूहळू म्हणत जा. नकारात्मक ऊर्जा दूर होते, मन शुद्ध होते, भक्ती अधिक खोल जाते. मित्रांनो, आता एक महत्वाचा संदेश. आपल्या आयुष्यात जे काही संकट येतात त्यात फुलाची ऊर्जा आणि स्वामी समर्थांची कृपा आपल्याला मार्ग दाखवते. जेव्हा तुम्ही फुलावर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या आयुष्यात नवीन संधी, नवीन मार्ग, नवीन ऊर्जा येतील. आता छोटा चिंतनाचा भाग. आपल्या आयुष्यात प्रत्येक समस्या तुम्हाला काही शिकवते. फुल निवडणे, तुम्ही आपल्या मनाला शिक्षण देत आहात. भक्ती, तुम्ही आत्म्याला पोषण देता. स्वामी समर्थांचा संदेश, तुम्ही जीवन बदलण्याची ताकद मिळत आहात. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणते फूल निवडलं. त्या फुलाच्या माध्यमातून तुम्हाला काय शिकायला मिळालं. तुमच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा कशी अनुभवली. ही माहिती इतर भक्तांना प्रेरणा देईल आणि त्यांची मनही भक्ताने भरून जाईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक क्षण शिकण्याचा आणि प्रेरणा घेण्याचा आहे. फुल निवडणे हे फक्त सुरुवात आहे. स्वामी समर्थांची कृपा, भक्तीची ताकद आणि मनाची शांती जीवन बदलू शकतात. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या जीवनात सदैव प्रकाश, श्रद्धा आणि भक्ती राहो.